So next point we have to see that is measurement of conductivity. In case of electrochemistry, the conductivity of the solution can be determined from the resistance. कंडक्टिव्हिटी जी असते सोल्युशनची तर ती रेजिस्टन्स जो असतो तर त्या रेजिस्टन्सच्या मेजरमेंट त्या ठिकाणी डिटरमाइन केली जाते. तर त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी फर्स्ट पॉइंट कंडक्टिव्हिटी ऑफ सेल इज द फर्स्ट पॉइंट इन द मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी सेलचे एक फिगर आहे प्रॉब्लेम दॅट इज सिंपल. I think you have already seen in the physics conductivity of cell and its figure. So draw it first. Here are the two electrodes. This is the glass tube. This is called glass tube, and in this there is a solution present, which we have to determine the conductivity. Then platinum plates. These are the platinum plates. This is the solution. So this is the figure of conductivity of cell. And now we have to show how to measure. So this type of conductivity they can be determined by the Wheatstone bridge. Wheatstone bridge. हे पण त्या ठिकाणी काय मेजरमेंट केलं जातं. आता याच्यामध्ये कंडक्टिव्हिटीची सेल आहे ग्लास ट्यूब आहे, सोल्युशन आणि प्लॅटिनम प्लेट्स आहेत. तर कंडक्टिव्हिटी सेल कन्सिस्ट ऑफ सांगितले ग्लास ट्यूब आणि दोन प्रकारच्या त्या ठिकाणी काय प्लॅटिनमच्या प्लेट्स आहेत कोटेड विथ थिन लेअर ऑफ फाइनली डिवाइडेड प्लॅटिनम ब्लॅक. यांच्यावर जो लेअर असतो तो प्लॅटिनम ब्लॅकचा त्या ठिकाणी असतो, थिन लेअर असतो प्लॅटिनम लेअर, प्लॅटिनम ब्लॅक layer that is coated on these two types of plate which is present in the solution. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतं. Now the cell is dipped in a solution whose resistance to be measured. आता हे जे सेल्स आहेत आपण काय केलं सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी डिप केले म्हणजे बुडवलेले आणि त्याचा आपल्याला रेजिस्टन्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. सो फर्स्ट सेल कॉन्स्टंट, सेल constant. In the previous lecture we have seen what is the meaning of cell constant and its formula. So what is the formula for cell constant? 1 upon R into L upon A. This is the problem ratio. Cell constant is equal to L divided by length चे unit आहे ते काय असतं मीटर, area is so meter square, right? That means m upon we can write it as a m into m. एक m cancel होईल, that is equal to 1 upon m. m transfer केला तर m raised to minus 1. So this is the unit of cell constant. From this formula we can determine the unit of cell constant, that is meter inverse. लक्षात ठेवा meter inverse ते त्या ठिकाणी आहे आणि it is also expressed in the form of centimeter inverse. Cell constant meter inverse आणि centimeter inverse दोन्ही फॉर्म मध्ये त्या ठिकाणी दाखवले जातात. त्यानंतर याच्यावरून आपण काय सांगू शकतो मग k इज इक्वल टू आता पहा l अपॉन e हा काय आपला जो आता k इज इक्वल टू 1 अपॉन r इंटू l अपॉन e आपण जे दाखवलेलो तर हेच आपण असं सांगू शकतो ना. आता सेल कॉन्स्टंट आला तुमचा l अपॉन e. सो वी कॅन राईट स्मॉल k इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय r रिमेन ॲज इट इज अँड सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू l अपॉन e. सो बरोबर नाही काही दिलं आहे फ्रॉम इक्वेशन वी कॅन राईट सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू एल अपॉन ए. तर मग एल अपॉन एच्या ऐवजी सेल कॉन्स्टंट टाकलं आणि आर ॲज इट इज दॅट इज ॲट द डिनोमिनेटर. सो वी कॅन राईट स्मॉल के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन आर ऑन द गिवन इक्वेशन, राईट.
सो द डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप. आता जी कंडक्टिव्हिटीची डिटर्मिनेशन आहे तर ते 3 स्टेप मध्ये त्या ठिकाणी केली जाते. 3 स्टेप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप त्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं. सो राईट फर्स्ट पॉइंट दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. तर आता डिटर्मिनेशन जे सेल कॉन्स्टंटचं ते त्या ठिकाणी जे मी सांगितलं की जे व्हीटस्टोन ब्रिज आहे तर त्यातून ते दाखवलं. फर्स्ट स्टेप डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. So for this cell constant we have require one bridge that is called as a Wheatstone bridge. So its figure is also given, and in that figure conductivity cell जी है as it is आहे त्यालाच attachment त्या ठिकाणी काय करतो जो रिमेनिंग पार्ट आहे Wheatstone bridge चा तर त्या कॉइल्स आहेत तर ते काय अशा अटॅच आहेत त्या Wheatstone bridge ला. त्यामध्ये this portion is already there if you see in the figure. So conductivity जी फिगर आहे तर ती त्या ठिकाणी आहे पाहिजे त्यालाच अटॅच पुढे Wheatstone bridge त्या ठिकाणी फिगर आहे. सो ड्रॉ. All the names are recorded. So this is the figure of Wheatstone meter bridge. So what is given in this figure? First point, determination of cell constant. So how to determine cell constant? For that, this figure is required. So in this figure, cell constant is determined by the using KCl सोल्युशन. सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करायचं असेल तर KCl चं सोल्युशन त्या ठिकाणी आवश्यक आहे. KCl पोटॅशियम क्लोराइड सोल्युशन. आता त्याचं जे रेंज आहे किंवा मोलर सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 1 मोलर त्या ठिकाणी पाहिजे. 0.1 मोलर असेल तर सुद्धा आपण त्या ठिकाणी सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकतो किंवा मग 0.01. तर हे 3 कॉन्सन्ट्रेशन दॅट विल बी रिक्वायर्ड टू फाइंड आउट द सेल कॉन्स्टंट ऑफ द conductivity. Conductivity of KCl solution is well tabulated at various temperature. आता ही जी conductivity असते पहा सोल्युशनची that will be well tabulated at the various solution. जे काही वेगळे सोल्युशन्स असतील तर त्याच्यामध्ये conductivity त्या ठिकाणी आपण डिटरमाइन करू शकतो. रेझिस्टन्स जे आहे KCl सोल्युशन इज मेजर्ड बाय सांगितलं Wheatstone meter bridge. तर त्याच्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी बघू शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला फिजिक्स मध्ये सुद्धा हे दिलेलं आहे Wheatstone ऑलरेडी झालेलं पण असेल कदाचित. तर त्याची तीच प्रोसेस या ठिकाणी आपल्याला आहे. आता याच्यामध्ये पहा AB जो आहे पहा त्याच्यामध्ये A to B जो दिसतोय तुम्हाला तर AB इज द युनिफॉर्म वायर. जी वायर आहे ही इट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म वायर. ओके. देन RX जे दॅट इज व्हेरिएबल नोन एज रेझिस्टन्स प्लेस्ड इन वन आर्म ऑफ द Wheatstone ब्रिज. दिस RX इज कॉल्ड एज अ रेझिस्टन्स प्लेस्ड इन वन आर्म. एका साइडला त्या ठिकाणी काय Wheatstone ब्रिजच्या RX म्हणजे हा रेझिस्टन्स त्या ठिकाणी लक्षात आलं. रेझिस्टन्स प्लेस इन वन आर्म ऑफ Wheatstone. एका साइडला आपण काय केलं RX रेझिस्टन्स प्लेस केलं. इट इज डिनोटेड बाय द RX. ओके. देन कंडक्टिव्हिटी सेल containing KCl solution of unknown resistance is placed in the other arm of the Wheatstone. आता याच्या व्यतिरिक्त साइडला हा जो आर्म आहे तर आपण काय केलं अननोन सोल्युशनचं त्या ठिकाणी प्लेस केलं. बरोबर. हे अननोन सोल्युशन आहे. याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. तर RX च्या अपोजिट साइडला अदर आर्म त्या ठिकाणी काय कंडक्टिव्हिटी सोल्युशन जे अननोन सोल्युशन तर ते आपण त्या ठिकाणी प्लेस केले ऑफ Wheatstone ब्रिज. त्यानंतर डी काय करंट डिटेक्टर आहे पहा. हा जो डी असं नाव दिलं तरी चालेल. करंट डिटेक्टर. दिस इज कॉल्ड एज करंट डिटेक्टर. लक्षात घ्या. डी कॉल्ड करंट डिटेक्टर. देन F जो आहे F इज द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट दॅट मूव्स अलॉंग AB. हा जो F आहे तर हा स्लाइडिंग कॉन्टॅक्ट इट इज स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आणि तो त्या ठिकाणी काय होतो मूव्ह होतो अलॉंग AB.
कारण की आपण जॉईंट ने दाखवलं त्याला. दॅट मीन मूव फ्रॉम ए टू बी. आणि एसी रिप्रेझेंट द सोर्स ऑफ अल्टरनेटिव्ह करंट. दिस एसी मिनिंग ऑफ दिस इज अल्टरनेटिव्ह करंट. तर तो त्या ठिकाणी आहे. आता स्लाइडिंग कॉन्टॅक्ट इज मूव्ड अलोंग ए बी अंटिल नो करंट फ्लोज. आता हा जो एफ आहे तर हा तोपर्यंत मूव त्या ठिकाणी होतो म्हणजे फिरू शकतो जोपर्यंत करंट त्या ठिकाणी पास होत नाही. ज्यावेळेस करंट पास होईल त्यावेळेस त्याचं जे मूव्ह होणं आहे तर ते त्या ठिकाणी बंद होतं. लक्षात घ्या. दॅट मीन्स इट इज द स्लाइडिंग करंट विल बी मूव्ड अलोंग ए बी अंटिल नो करंट फ्लोज. म्हणजे जोपर्यंत करंट फ्लो होणार नाही तोपर्यंत हा जो स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी काय होत राहील मूव्ह होत राहील. म्हणजे एफ जो आहे तर तो त्या ठिकाणी मूव्ह होत असतो. त्यानंतर डिटेक्टर जो आहे का इट शोज नो डिफ्लेक्शन. त्यानंतर हा डी जो आहे तर तो डिफ्लेक्शन त्या ठिकाणी दाखवतो. इट डज नॉट शो द डिफ्लेक्शन. देन नल पॉइंट इज thus obtained at C. Then according to Wheatstone bridge principle, आता पहा Wheatstone bridge principle नुसार त्या ठिकाणी जो फॉर्म्युला तयार होतो according to Wheatstone meter bridge principle, R solution divided by length of AC. R solution divided by length of AC. So R solution AC ची लेंथ तर ती लेंथ त्या ठिकाणी काय करायची कन्सिडर करायची इज इक्वल टू Rx डिवाइडेड बाय LBC लेंथ ऑफ BC. तर P पासून तर C पर्यंतची लेंथ आणि Rx. सो अकॉर्डिंग टू Wheatstone bridge principle we can write R solution divided by L of AC is equal to Rx divided by L of B. Then R solution is equal to how to write. आता जर आपण एका साइडला ठेवलं R solution then we can write R solution is equal to, this will be transferred that side, so LAC divided by LBC into Rx. हे आपण लिहू शकतो. R solution जर आपण एका साइडला ठेवलं बरोबर तर त्याला इक्वेशन सेकंड म्हणा किंवा इक्वेशन राहू देतो लक्षात. स्मॉल a इक्वेशन R solution is okay. Then by measuring length AC and BC and knowing Ra, resistance of KCL solution can be calculated. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहे तर रेजिस्टन्स ऑफ अ सोल्युशन आपण ह्या व्हॅल्यूवरून त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला ह्या व्हॅल्यूज माहिती असतील लेंथ ऑफ AC, लेंथ ऑफ BC आणि Rx तर वी कॅन फाइंड आउट आर सोल्युशन. रेजिस्टन्सचं सोल्युशन आपण ह्या व्हॅल्यूजवरून त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे काय तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल सोल्युशन तर तुम्हाला या व्हॅल्यूज रिक्वायर्ड आहेत त्या ठिकाणी माहित असतं. लक्षात आलंय का. तर मग अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकतो. आणि फायनली आपण काय सांगू शकतो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू आता फॉर्म्युला काय कंडक्टिव्हिटी ऑफ कुठल्या सोल्युशनची केसीएल राईट. सो वी कॅन राईट हियर स्मॉल के इनटू केसीएल दॅट मीन्स कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन अँड आर सोल्युशन दॅट मीन्स रेजिस्टन्सचं सोल्युशन. तर आपण सेल कॉन्स्टंट साठी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरू शकतो. KCL into R solution. The conductivity of KCL is known. Cell constant thus can be calculated. तर अशा पद्धतीने सेल कॉन्स्टंट जो होता तो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप देन सेकंड स्टेप. पहिल्या स्टेप नंतर सेकंड स्टेप. सेकंड स्टेप इज also important. That is determination of conductivity of a given solution. Second step, determination of a conductivity. Determination of conductivity of a given solution. Of a given solution. So this is the second step in case of measurement of conductivity. So what happens? K is equal to cell constant. KCL solution is the conductivity cell step. आपण एक नंबरच्या याच्यामध्ये इक्वेशन मध्ये पाहिलं आहे. सो इट इज रिप्लेस बाय द गिवन सोल्युशन whose conductivity is to be measured. तर काय करायचं याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करायचं इट इज रिप्लेस करायचं. ज्या सोल्युशनचं तुम्हाला सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं तर त्याच्यामध्ये त्याचे चेंजेस त्याचं रिप्लेसमेंट त्या ठिकाणी करायची. आणि इट्स रेजिस्टन्स इज मेजर्ड बाय द प्रोसेस डिस्क्राइबिंग द स्टेप 1. आता कंडक्टिव्हिटी जी आहे तर त्याच्यासाठी फॉर्म्युला तोच वापरायचा आपला. स्मॉल के इज इक्वल टू आता लिहिलो होतो पुन्हा सेल कॉन्स्टंट दॅट विल बी ॲट द न्यूमरेटर डिवाइडेड बाय द आर सोल्युशन. सो वी कॅन राईट सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय रेजिस्टन्स आपण दाखवलं होतं तिथे आपलं सोल्युशन आहे ना.
So our solution is that is the second step. So from this formula we can determine the conductivity of a given solution. गिवन सोल्युशनची कंडक्टिव्हिटी तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर सेल कॉन्स्टंट आणि आर सोल्युशन यांचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं, त्यावरून तुम्ही त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. आणि तिसरी स्टेप आहे शेवटची थर्ड, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. कॅल्क्युलेशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. So for this another formula you have to use, and that is molar conductivity is equal to, that we have already seen. What is the formula? 1000 into K divided by C, that is the concentration. 1000 कंडक्टिव्हिटी मल्टिप्लाय करायचं आणि कॉन्सन्ट्रेशन डिवाइड केलं की तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. लक्षात आलं का? तर एक एक्झाम्पल याच्यावर लक्षात येईल. मोलर कंडक्टिव्हिटी कशी फाइंड आउट करायची, सेल कॉन्स्टंट त्या ठिकाणी पण फाइंड आउट करायचं. राईट, वन एक्झाम्पल न्यूमरिकल विचारू शकतो तुम्हाला 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी यावरती. राईट, वन एक्झाम्पल, दॅट इज अ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग containing 0.01 molar KCl gives 0.01 molar potassium chloride gives at 25 degree Celsius resistance, at 25 degree Celsius resistance of 604 ohm. 604 ohm. To stop there, the same cell containing the same cell containing 0.001 molar AgNO3, silver nitrate AgNO3 gives resistance of 6530, gives resistance of 6530 ohms. Calculate the molar conductivity of of 0.001 molar PgNO3. 0.001 molar PgNO3. Bracket मध्ये conductivity of 0.01 molar. Conductivity of 0.01 molar KCl at 25 degrees Celsius is KCl at 25 degrees Celsius is that is given 0.00141 ohm inverse centimeter square mole centimeter inverse एवढं दिलेलं आहे. So solution, what is given, that is right. First solution कशा पद्धतीने सोडवायचं. तर आता फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. फर्स्ट तर काय म्हणजे सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करावं लागतं आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं, मोलर कंडक्ट. त्याच्यासाठी सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर फर्स्ट सेल कॉन्स्टंट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला काय सेल कॉन्स्टंट साठी, हे KCl इंटू रेजिस्टन्स ना. आता इथे KClचं सोल्युशन आहे तुमचं, तुम्ही असं लिहू शकता KCl इंटू रेजिस्टन्स ऑफ KCl, कारण की पोटॅशियम क्लोराइडचं सोल्युशन तुम्हाला दिलं. व्हॅल्यूज पण दिल्या. पोटॅशियम क्लोराइड कंडक्टिव्हिटी दिली ना, K मीन्स कंडक्टिव्हिटी, दॅट इज गिवन. सो दिस इज द कंडक्टिव्हिटी, दॅट इज स्मॉल k ची व्हॅल्यू 0.0014 आपले आहे 0.0014 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. आणि रेजिस्टन्स किती दिलं आहे पोटॅशियम क्लोराइडचं 604 ओहम. 604 ओहम. यांचं कॅल्क्युलेशन करा, मल्टिप्लाय दिस बाय दिस. आता इथे ओहम इनवर्स आणि ओहम कॅन्सल होईल. फायनल जे
युनिट येईल तर ते पर सेंटीमीटर त्याला त्या ठिकाणी द्यायचं. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल तर ती 0.852 सेंटीमीटर इनवर्स. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ सेल कॉन्स्टंट. आता सेल कॉन्स्टंट आपल्याला फॉर्म्युला गरजेचं आहे कंडक्टिव्हिटी. सो सेकंड, दिस इज युअर फर्स्ट पॉइंट. देन सेकंड, व्हॉट इज कंडक्टिव्हिटी? कॅल्क्युलेशन ऑफ कंडक्टिव्हिटी कशाची? सिल्वर नायट्रेट. सो सेकंड, calculation of conductivity of AgNO3. Calculation of conductivity of AgNO3. So what is the formula? Small k is equal to cell constant divided by R. Cell constant divided by R. Cell constant find out केला आपण तर त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा आणि AgNO3चा रेझिस्टन्स दिलेला आहे 6530 तर त्याने मल्टिप्लाय करायचं. सो फायनल 0.852 पर सेंटीमीटर डिवाइडेड बाय आर काय 6530 ओहम. कॅल्क्युलेशन करा त्यांचं. लॉग टेबल त्या ठिकाणी वापरावं लागेल. लॉग टेबल वापरून व्हॅल्यू फाइंड आउट करा कंडक्टिव्हिटीची, कारण की ते आपल्याला तिसरा स्टेपची त्याच्यासाठी लागेल. डायरेक्टली होती आता. सो दॅट इज इक्वल टू त्यांचं जो भाग करा येईल तर तो येईल 1.3 इंटू 10⁻⁻⁴. युनिट काय येते मग त्याला सेंटीमीटर इनवर्स आहे. ओहम वरती घेतल्यानंतर काय होईल? ओहम इनवर्स होईल ना. सो ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ conductivity of the AgNO3. And the final step is that molar conductivity find out करायची. So molar conductivity is equal to calculation of molar conductivity of AgNO3. Molar conductivity of AgNO3. We have to find. What is the formula? 1000 into K ना bracket मध्ये असं द्या डिवाइडेड बाय सी. के फाइंड आउट केला आपण. सी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी गिवन आहे. कॉन्सन्ट्रेशन दिलं ना 0.001 दिलं AgNO3 साठी तर ते त्या ठिकाणी टाकायचं. तर फाइंड आउट करा. फायनल व्हॅल्यू काय मग 1000 इंटू याची व्हॅल्यू काय कंडक्टिव्हिटी आत्ताच फाइंड आउट केली 1.3 इंटू 10⁻⁻⁴ ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. आणि सी ची जी कॉन्सन्ट्रेशन AgNO3 साठी किती दिले पण इथे दिस व्हॅल्यू 0.001 मोलर त्या ठिकाणी टाका. फक्त आता काय करायचं त्याच्यात युनिट मोलर न लिहिता मोल त्या ठिकाणी म्हणायचं 0.001 मोल आणि लिटर इनवर्स. कॅन्सल होणार नाही काही युनिट. फक्त मोल काय करायचं वरती घ्या आणि लिटर वरती घ्या लिटर होईल इनवर्स. राईट. सो फायनल व्हॅल्यू 1000 याचं एक युनिट राहिलेलं आहे. इथं कॅन्सल होतं लिटर 1000 तर लिटर करा 1000 लिटर कशाचं त्याच्यापुढे युनिट लिहायचं सेंटीमीटर क्यूब लिटर इनवर्स. सेंटीमीटर क्यूब लिटर इनवर्स कॅन्सल होते. बाकीचं राहील सेंटीमीटर क्यूब आणि सेंटीमीटर इनवर्स एक कमी होईल. इथं सेंटीमीटर 3 येत ना इथं मायनस म्हणजे 2 दाखवायचे. आणि फायनल आन्सर जे येतं बघ ते कॅल्क्युलेशन करा 130 येईल त्याचं ओहम इनवर्स आणि सेंटीमीटर स्क्वेअर आणि मोल इनवर्स वरती येईल. हे मोल खाली तर ते वरती येईल. दिस इज द फायनल आन्सर ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सिल्वर नायट्रेट. लक्षात